पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। स्थान्योपनिमन्त्रणे संगस्मयाकरणं पुनरनष्टि प्रसंगात्। महर्षि पतंजली जी विभूती पादाचा उपसंहार करताना कैवल्य भूमिकेचं वर्णन करत आहेत। त्यात काल आपण 2 सूत्र पाहिले। त्यात तत् वैराग्यादपि दोष बीजक्षये कैवल्यम, आणि त्यानंतर तस्मिन् एव समाधौ स्थितिम उपायम आह। समाधीमध्ये स्थित असताना काही प्रतिबंध येत असतात। त्या प्रतिबंधाचा विचार प्रस्तुतच्या सूत्रामध्ये आहे। योग्यांना संयमाच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या सिद्धीमधील सर्वोत्कृष्ट सिद्धी कैवल्य, परंतु ह्या कैवल्य स्थितीपर्यंत येत असताना अनेक प्रकारचे उपद्रव, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक अडथळे, विघ्न येत असतात। प्रस्तुतच्या सूत्रामध्ये योग्यांना
कैवल्य सिद्धीपर्यंत पोचत असताना शेवटचे जे अधिदैविक विघ्न, प्रतिबंध, अडथळे, अंतराय येतात, त्याचा नामनिर्देश ह्या प्रस्तुतच्या सूत्रामध्ये महर्षी पतंजली करत आहेत. स्थान्योपनिमंत्रणे यामध्ये स्थानी शब्दाचा अर्थ होतो स्थानम स्वर्गादिकम अस्ति. स्थान म्हणताना स्वर्गादिक स्थान. येषामिति स्थानिनस् तेषाम उपनिमंत्रणे. तस्मिन् स्वर्गादिकांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पद आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्थान आहेत. त्या देवतांना त्यांच्या गत कर्मानुष्ठान याने प्राप्त होणारे काही पद प्राप्त झालेले असतात. आणि शेवटचं पद आहे स्वर्गातील इंद्रादी देव. त्याच्या अगोदर अनेक प्रकारचे देवतादिक स्वर्गामध्ये असतात. योग्याने अष्टांग योगाची साधना करत अपर वैराग्य आणि परवैराग्य यांचा अभ्यास करत कैवल्य सिद्धीच्या पर्यंत मार्ग साधना चालू असताना शेवटचा अडथळा म्हणून स्वर्गातील इंद्रातिक देव अशा अष्टांग योगाचा अभ्यासामध्ये यशस्वीता प्राप्त केलेल्या योग्यांच्यासाठी काय करतात? निमंत्रणे त्यांना आमंत्रित करतात, स्वागत करतात, सत्कार करतात, इन्व्हिटेशन पाठवतात. या आगतम स्वागतम कुर्यात. आपण या, आम्ही स्वर्गाधिक देवताधिक आम्ही आपले स्वागत करत आहोत. आणि सगळे हे ह्या योग्यांना स्वर्गाधिक भोगैश्वर्याचं निमंत्रण देतात. मग अशा प्रसंगी कैवल्य अभिलाषा असणाऱ्या योग्याने काय करावं? तर संग स्मय अकरणम. इथे संगम सक्तीहि आसक्तीहि, स्मयोः गर्वः तयोः अकरणम. तेव्हा योग्याने जरी देवतादिकांनी आपल्याला निमंत्रित केलं, आमंत्रित केलं स्वर्गभोग भोगण्यासाठी, तरी योग्याने संग म्हणजे आसक्ती आणि स्मय म्हणजे गर्व करू नयेत, त्यापासून दूर राहो. कारण हे प्रतिबंध आहेत. संग म्हणजे आसक्ती. श्रीमद भगवत गीतेमध्ये सुद्धा जितसंग दोष अशा शब्दाचा प्रयोग साधकांच्या अभ्यासकांच्या साठी केलेला आहे. तसा हा संग आसक्ती होऊ नये की देवतादिकांचं उपभोगाचं निमंत्रण मला मिळालं आणि मी खूप मोठा झालो की देवतादिक सुद्धा माझ्या आता निमंत्रणासाठी इच्छा करताय, अपेक्षा करताय, म्हणून कधी गर्व होण्याची शक्यता आहे. म्हणून तो होऊ नये याकरता संग आणि स्मय अकरणम, आसक्ती आणि गर्व करू नये. आणि त्यासाठी प्रतिपक्ष भावना सुद्धा योग्यांच्या करता सांगितली आहे. समजा संग म्हणजे आसक्ती आणि गर्व धारण केला तर काय होईल त्याचं कारण सांगतात. पुन्हा अनिष्ट प्रसंगात, पुन्हा अनिष्ट प्रसंग येण्याची शक्यता आहे. पुन्हा अनिष्ट प्रसंग कोणता? आतापर्यंत अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, पंचक्लेश, ह्या पंचक्लेशांच्या चक्रामध्ये
सतत आवर्तन करणारा, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये सापडलेला हा योगी, परंतु योगाचा अभ्यास करून अविद्या, अस्मिता आदी दोषांना, या क्लेशांना दूर करून तो आता या स्थितीपर्यंत आला. आणि पुन्हा जर आता तो भोग ऐश्वर्याच्या लालसेमध्ये आसक्ती निर्माण होऊन गर्व निर्माण झाला, तर पुनश्च एकदा त्या संसार चक्रामध्ये सापडण्याची शक्यता असते. म्हणून पुन्हा अनिष्ट प्रसंग. म्हणून सगळ्या सिद्धींच्याकडे आकर्षित होणं म्हणजे अनिष्ट प्रसंगासारखंच आहे. मग का सांगितलं? योग्याला साधना करताना थोडासा उत्साह प्राप्त व्हावा, एवढाच त्याचा हेतू आहे. त्यामध्ये गुंतून जाणं हा काही मुख्य हेतू नाही. आणि जर त्यामध्ये साधक फसला तर अनिष्ट प्रसंगा त्यामध्ये फसण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्याला कैवल्य सिद्धी प्राप्त होणार नाही. या सूत्रावरती भाष्य समजून घेताना आधुनिक भाषेत हे सूत्र थोडं समजून घेऊया, आणि मग आपल्याला यातील ऋषींची भाषा कळण्याकरता सहज अवगत होईल. खूप मोठं भाष्य व्यासांनी या सूत्रावरती लिहिलं आहे. आपल्या भाषेत समजून घेऊया. ह्या पृथ्वी तलावरती मनुष्य कर्माच्या द्वारे मोठे होतात, तसेच स्वर्गात सुद्धा. इथे लोकप्रतिनिधीही कर्माच्या द्वारे मोठे होतात आणि प्रशासकीय अधिकारीही आपल्या कर्माच्या द्वारेच मोठे होतात. मग सरपंच असेल, आमदार असेल, खासदार असेल, एखादा मंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती, हे कर्माच्या द्वारेच प्राप्त झाले. त्याप्रमाणे ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, असं करत करत अगदी मंत्रालयाचा एखादा उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी असेल, हे सुद्धा कर्माच्या द्वारेच मोठे झालेले आहे. तसं इंद्रदेव हा सगळ्यात मोठा, पण त्याच्या खालची अनेक अशी पदं आहेत. आणि पद म्हटलं की त्याचे काही फॅसिलिटीज असतात, सुविधा असतात. तसं वर्तमान काळात सुद्धा एखाद्या समारंभाला इनॉग्रेशन करायचं असेल तर या महाराजांना, त्या स्वामींना बोलवलं जातं. या या, तुम्ही या, तुमची पदस्पर्श इथे लागू द्या, आम्हाला पुनीत करा. अशा प्रकारचं निमंत्रण, आमंत्रण इथे सुद्धा येतं. आणि ते जसे अडथळे आहेत तसे हे सुद्धा अडथळेच आहेत. म्हणून मला किती मोठे निमंत्रण येतात, मी किती मोठा आहे असं म्हणून त्या साधकाने इथेही आसक्ती आणि गर्व करू नये. कारण आपल्याला स्वर्गात जाण्याचं निमंत्रण इतक्या लवकर तर येणं शक्य नाही, पण छोटे छोटे पदांच्या संबंधाने इथे मात्र निमंत्रणाचे अशा संधी प्राप्त होतात. मग इथेही आपण गर्व टाळला तर मग स्वर्गाच्या ठिकाणी टाळू शकतो. कारण त्यामुळे पुन्हा अनिष्ट प्रसंग येण्याची शक्यता आहे. त्याचं स्वरूप प्रतिपादन करताना व्यास महर्षींनी जे खूप तपशीलवार भाष्य लिहिलं आहे, त्यातला काही मुख्य घटक आपण ओझरते पाहूया. महर्षी व्यासजी सांगतात की या योग अभ्यासकांची 4 वर्ग आहेत. एक प्राथमकल्पिक योगी, ज्याला मधुभूमिका प्राप्त झालेली असते. हा दुसरा योगी, मधुभूमिका प्राप्त होणारा. तिसरा आहे प्राज्ञ ज्योती. आणि चौथा आहे अतिक्रांत भावनीय. असे 4 प्रकारचे योग्यांचे प्रकार सांगितले. त्यापैकी प्रथम जो प्राथम कल्पिक योगी आहे तो काय करतो? अभ्यासी प्रवृत्त मात्र ज्योतिही. तो या अष्टांग योगाचा, संयमाचा अभ्यास करतो आणि त्याला
पदार्थांचा साक्षात्कार आता होऊ लागलेला असतो, पण अजून तो अभ्यासामध्ये स्थिर नसतो. दुसरा जो आहे मधुभूमिका, त्याला ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झालेली असते, सत्य त्याला आता कळायला लागलेलं असतं. तिसरा जो आहे प्रज्ञाज्योती योगी, त्याला संयमाच्या द्वारे पंचमहाभूत आणि सगळ्या इंद्रियांच्या वरती जय प्राप्त झालेला असतो. आणि सगळ्यात शेवटचा जो योगी सांगितला अतिक्रांत भावनीय, त्याला फक्त आपल्या चित्तामध्ये असणारे जे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण यांना आपल्या कारणामध्ये, जे चित्तासहित चित्तातील या गुणांना आपल्या कारणामध्ये लीन करणं, त्याला प्रतिसर्ग शब्द वापरला आहे, काल आपण प्रतिप्रसव शब्द वापरला आहे. असं एकमेव प्रयोजन ज्याला प्राप्त झालेलं आहे. आणि ह्याकरता योगामध्ये सांगितलेल्या सप्तविध प्रांत भूमिका ज्याने अनुभवले आहेत, असे ही 4 प्रकारची योगी आहे. ह्याकरता पहिला जो प्राथमकल्पिक योगी आहे, हा प्राथमिक अभ्यासामध्ये असतो. तो काही स्वर्गाधिक देवतांच्या द्वारे निमंत्रित होण्यास योग्य नसतो. मग पुढचे जे प्रज्ञाज्योती, अतिक्रांतीय, हे 3 आणि 4 क्रमांकाचा योगी जे आहेत, त्यांनाही अपर आणि परवैराग्य प्राप्त झाल्यामुळे त्यांना भोगाच्या विषयी लालसा नसते. मग राहिला कोण आता? सांगतात की जो मधुभूमिका प्राप्त असणारा, ज्याला ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झालेली आहे, ज्याच्या चित्तातील दोष निघून गेलेले आहेत, असा जो मधला डळमळीत अभ्यासक आहे, योगी आहे, त्याचे हे गुण पाहून त्याला प्रलोभित करण्याचा प्रयत्न हे देवतादिक करत असतात. आणि कसे करतात? स्थानिना हा देवाः, त्या स्थानावरती प्राप्त झालेले ज्या देवता आहेत, मग असे सांगितले लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी, तसे स्थानही उपनिमंत्रयते, आणि त्यांना निमंत्रित करतात. इतक्या चांगल्या शब्दांच्या मध्ये त्यांची प्रशंसा करतात. भो हीय अस्यताम, ही रम्यताम, या आसनाला आपण अलंकृत बनवा. या ठिकाणी आपण मनसोक्त आपल्या वाटेल तशा इच्छांची परिपूर्ती करा. ही रम्यताम, इथे रममाण व्हा. आणि मग त्या एकेका भोगाचं ते नामनिर्देश करतात की अयम कमनीया भोगाः, इयं कमनीयः कन्याः, इदं रसायनं जन्म मृत्यु बाध्यते, इदं यानं वैयासं अमिकल्पद्रुमः पुण्यमंदाकिन्यः. सांगतात या योगी बघा, ह्या सुंदर प्रकारच्या कन्या आहेत, या उपभोगाचे सगळे साधनं आहेत, किती सगळे प्रकारचे रसायन आहेत, औषध आहेत. जर आपण ते घेतले तर जन्म मृत्यूची परंपरा आपली कायम निघून जाईल. बघा, या ठिकाणी किती सुंदर विमानं आहेत. इदम यानम, या यानामध्ये आपण बसा, आकाश मार्गात तुम्ही गमन करू शकता. स्वर्गाधिक देवता ह्या योग्यांना सांगतात, अहो आम्ही कल्पद्रुमाः, हे कल्पवृक्ष आहे, या खाली बसा. पुण्या मंदाकिनी, अत्यंत पवित्र श्रेला असणाऱ्या ह्या मंदाकिनी नद्यांप्रमाणे या स्वर्गातील नद्या आहेत. अनुकूला अप्सराः, अनुकूल अप्सरा आहेत, आणि तुम्ही त्यांचा उपभोग घेण्याकरता सिद्ध झालेले आहात. वज्राप्रमाणे तुमचं शरीर आहे, दिव्य चक्षु आणि श्रोत्र तुम्हाला प्राप्त झालेले आहे, आणि तुम्ही आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने या सगळ्या ऐश्वर्याचा उपभोग घेण्याकरता समर्थ आहात. या आपलं स्वागत आहे.
असं जेव्हा स्थिती प्राप्त होते तेव्हा प्रतिपक्ष भावना कशी करावी याकरता व्यास महर्षी सांगतात, संग दोषान भावयेत. आसक्ती नावाचा दोष उत्पन्न होऊ शकतो. याकरता त्याने प्रतिपक्ष भावना करावी की ह्या घोर संसारामध्ये, जन्म मृत्यूच्या परंपरेमध्ये मी फिरत होतो आणि अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, पंचक्लेशाच्या मध्ये मी गटांगळ्या खात होतो. पण योगायोगानं मला योगाभ्यासाची रुची निर्माण झाली, योग्य गुरु आणि मार्गदर्शन मिळाले आणि या क्लेशांच्या वरती दूरीकरण करून मला योग रूपी दिवा प्राप्त झाला, योग प्रदीपहा. आणि त्याद्वारे मी सगळ्या दोषांचं निवारण केलं. आणि पुन्हा जर मी आता ह्या भोगांची तृष्णा लालसा मनामध्ये ठेवली तर विषय रूपी वाऱ्याच्या द्वारे योग रूपी दिवा माझा विझून जाईल. याकरता मला स्वप्नाप्रमाणे असणारा हा सगळ्या सुखोपभोग मला नको आहे. आणि तो देवांना निमंत्रित करतो की विषयभ्यः स्वस्ति वहा. तुमचे जे उत्तम प्रकारचे भोग आहे ना, हे तुम्हालाच प्राप्त हो. तुम्ही मला निमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. आणि म्हणून तो संगम अकृत्वा, त्या संघाचा त्याग करतो. त्याप्रमाणे स्वयं अपि न कुर्यात, त्याने अहंकार देखील धारण करू नये. अरे, कर्माच्या द्वारे प्राप्त होणारा स्वर्गाधिक लोक, तेथील देव सुद्धा मला निमंत्रणासाठी वाट पाहतात. मी किती मोठा आहे असं जर मी गर्व धारण केला तर केसांना पकडून जसा मृत्यू जीवांना घेऊन जातो, तसे हे स्वर्गाधिक लोक मला ऐश्वर्याच्या उपभोगांचे प्रलोभन दाखवून मला केसांना ओढत घेऊन माझ्या ध्येयापासून च्युत करतील. आणि म्हणून तो त्यांच्याकडे आकृष्ट होत नाही. आणि त्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे तो दोष पाहतो की हे तर माझ्या नित्य साधनेमधले प्रमाद आहेत, माझा हा प्रज्ञापराध होईल. इतक्या स्थितीपर्यंत मी आलो असताना पुन्हा जर मागे गेलो तर, म्हणून तो अहंकार पण करत नाही. पण योगाच्या काही सिद्धी प्राप्त व्हायला लागल्या की अहंकार उत्पन्न होतो, आसक्ती उत्पन्न होते. मी माझ्यासारखा मोठा, मीच आहे. आणि म्हणून एवं स्मय संगम स्मय अपूर्वतः, म्हणून आसक्ती आणि संग धरू नयेत. आणि अस्य भावितः धर्माः, आणि त्यांनी पुढे आपल्या कैवल्य स्थानापर्यंत जाण्याकरता दृढीर भविष्यती, दृढ अभ्यास त्याने करत राहावा. आणि भावनीय अर्था अभिमुखी भविष्यती इति. आणि मग पुढच्या त्या मोक्षसिद्धीपर्यंतच्या अभ्यासाकडे त्याने सतत सातत्याने दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. आणि परवैराग्य आणि अपर वैराग्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करत करत त्यांनी ह्या सगळ्या स्वर्गाधिक देवतांना नमस्कार करावा आणि सांगावं की तुमचं तुम्हाला राहू द्या, मला मात्र माझ्या पुढच्या साध्यापर्यंत जाऊ द्या. अशीच भूमिका कठोपनिषदामध्ये यमराज आणि नचिकेत यांच्या संवादामध्ये आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा धरणाऱ्या नचिकेताला यमराजाने सगळ्या प्रकारचे भोग दिले आणि नचिकेताने सांगितलं, तवै वाहम तव नृत्य गीते. तुमचं ऐश्वर हे तुम्हालाच राहू द्या, फक्त मला ब्रह्मज्ञान सांगा, एवढंच मी त्या करता आलेलो आहे. आणि मग हा उत्तम अधिकारी समजून यमराजाने त्या नचिकेताला सांगितलं, अरे तुझ्या एवढं वैराग्य मला सुद्धा नव्हतं, आणि तसं असतं तर मी ह्या यमराजाच्या पदवीवरती राहिलो नसतो, मी पण मुक्त होऊन गेलो असतो. पण माझ्या ठिकाणी तुझ्या एवढं वैराग्य नाही, म्हणून मी ह्या पदावरती आहे. तुझं मी कौतुक करतो. म्हणून हीच गोष्ट सांगण्याकरता पूर्ण कठोपनिषद आहे. आणि इथे योग्याला सुद्धा हीच अवस्था प्राप्त होते. आणि म्हणून पुन्हा अनिष्ट प्रसंगात, पुन्हा ह्या अविद्यादी क्लेशाचा अनिष्ट प्रसंग प्राप्त होऊ नये म्हणून संग आणि आसक्तीचा
गर्वाचा त्याग करून प्रतिपक्ष भावनेच्या द्वारे सगळ्यांचा त्याग करून आपल्या साधनामध्ये सातत्याने एकनिष्ठ राहणं आणि मग तो कैवल्य स्थानापर्यंत पोचतो, असा ह्या सूत्राचा भावार्थ आहे. आणखी पुढचे काही सूत्र आहे, त्याचा विचार आपण उद्या करूया. तूर्त ह्या ठिकाणी थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. अडथळ्यांचा विचार करताना आपल्याला अडथळा कसा आला हे पण आज या सूत्राने सांगून दिलाय. असो.